नमस्कार, मी सारिका आणि एस एच ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। ओम साईराम। चला, आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी। सिंह आणि धनु या राशीला पनौती किंवा 2.5 वर्षाची छोटी ढय्या चालू झाली आहे। खूप जणांच्या कमेंट्स आहेत की ताई सिंह राशीची 7.5 संपली, धनु राशीची 7.5 संपली आणि हे काय परत आमच्या बाबतीत व्हायला लागलेलं आहे। तर तुम्हाला पुन्हा एकदा 2.5 वर्षाची 7.5 किंवा ढय्या किंवा पनौती असं त्याला काहीही आपण ज्योतिष भाषेत बोलतो ते चालू आहे तुमच्या मागे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडणं साहजिक आहे। त्याच्यावर काय उपाय करायचे हे आपण आता बघूया। तर सिंह आणि धनु या राशींनी सावध व्हा। 2.5 वर्षाची पनौती किंवा ढय्या तुमच्या मागे चालू आहे। यामध्ये काळजी काय काय घ्यायची आहे? सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यायची आहे गाडी चालवताना। अपघाताचे योग, कुठेतरी गुडघे फुटणे, हात फुटणे, डोकं फुटणे अशा अनेक घटना तुमच्या बाबतीत घडू शकतात। सत्य बोलते मी, कटू असलं तरी, कारण त्याशिवाय तुम्ही संरक्षण स्वतःचं करणार नाही। गाड्या चालवत असाल टू व्हीलर तर हेल्मेट जरूर वापरा। 10 मिनिटं उशीर होऊ दे, किती तरुण पोरं असू देत नाही तर कुणी असू दे, उगाच 4 गाड्यांच्या मधनं गाड्या वाकड्या तिकड्या नेत जाणं हे धनु आणि सिंह राशीला या वर्षी खूप घातक ठरू शकतं। त्यामुळे या प्रकारच्या गाड्या कुणीही चालवायच्या नाहीयेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। ज्यांना पोटाचे आजार आहेत, पुरुष लोक ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नका। छोट्या गोष्टीसाठी पोटास दुखत असेल तरी जाऊन या, डॉक्टर जे बोलतील ते करा, नाही तर नाहक अल्सर, अपेंडिस यासारख्या गोष्टी सिंह राशीच्या पुरुषांच्या बाबत घडू शकतात। त्याचप्रमाणे स्त्रियांना, सिंह राशीच्या स्त्रियांना गर्भाशयामध्ये गाठ येणं, परत अबॉर्शन होणं, परत गर्भाशयाला सूज येणं किंवा गर्भाशय काढायला लागू शकणं, गर्भाशयाचे जेवढे आजार आहेत त्या आजारांपासून संरक्षण करणं किंवा थोडक्यात झालंय तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता या व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही कमेंट करा की आता सिंह राशीच्या किती महिलांना ओटीपोटाच्या खाली त्रास होत आहे। कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, पण त्यांना तो त्रास होत आहे आणि तो 2.5 वर्ष होणार आहे। त्याच्यासाठी पुढे उपाय सांगणार आहे मी, पण काळजी इथं घ्यायची हे फक्त तुम्हाला सांगते। त्याच प्रकारे स्त्रियांचे असू दे नाही तर पुरुषांचे असू दे, अतिशय केस गळणे या 2.5 वर्षामध्ये पुरुष लोकांना माग चंदामामासारखं टक्कल सुद्धा पडू शकतं। इतकी घातक ही पनौती असते। बायकांचे सुद्धा केस अफाट जात असतील हे सत्य आहे। त्याचप्रमाणे पैसा जपून वापरा। या 2.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळा येऊ शकतात आणि त्यावेळी आपल्याकडे पैसा नाही, या गोष्टी घडू शकतात। म्हणून सिंह राशीची स्त्री असो अगर पुरुष असो यांनी पैसा जपून वापरा। लोकाला देणं हे सिंह राशीचं जे एक त्यांच्यामधलं आहे। जसं मीन रास उदार, तशी सिंह रास सुद्धा उदार आहे। त्यामुळे राजा आहे, त्यामुळे द्यायची त्यांच्यामध्ये फार आत्मच ती त्यांना मिळालेली पावर आहे। स्वतः उघडे बसतील पण अंगावरचं काढून लोकाला देतील, हे सुद्धा सिंहरास करू शकते। त्यामुळे या सिंह राशीच्या स्त्रिया आणि पुरुषांनी पैशाच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगा। रुपया काटकसरीने वापरा, कारण कधी कुठली वेळ येईल हे सांगता येणार नाही। आता अजून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, ऐकायला जरूर वाईट वाटेल तुम्हाला आता, पण हीच गरजेची आहे की सिंह आणि धनु दोन्हींनाही मी सांगते सगळं। सिंह आणि धनु दोन्ही राशींच्या स्त्रिया आणि दोन्ही राशींचे पुरुष यांच्यावर बदनामीचे आळ येऊ शकतात। मग ती बदनामी तुमच्या ऑफिसमध्ये असेल, तुम्ही फ्रॉड केला म्हणून असेल, किंवा तुम्ही एखाद्या अनैतिक संबंधांमध्ये सापडला असेल म्हणून असेल, किंवा काय। तर स्त्री आहे धनु आणि सिंह या राशीच्या स्त्री पुरुषांनी, पुरुष असतील तर स्त्रियांपासून सावध राहा आणि स्त्रिया असाल तर पुरुषांपासून सावध राहा, तरच तुमचं पुढे काहीतरी होऊ शकतं। नाही तर ह्या 2.5 वर्षामध्ये जी बदनामी होईल ती पुढे पण तुम्हाला 2-4 वर्ष भोगावी लागेल, किंवा आत्ताच त्याच्यामधनं फार मोठ्या संकटात तुम्ही अडकू शकता। त्यामुळे या गोष्टी, अनैतिक गोष्टी, कुठं टेबलाखालनं पैसा घेणे,
कुठं बॉसच्या माघारी एखादी फाईल एकावर ठेवणे, या ज्या काही गोष्टी असतील, अनैतिक ज्या गोष्टी आहेत, त्या कोणत्याही गोष्टी करू नका. तिथं बदनामीचं खूप मोठं तुमच्यावर हे येऊ शकतं. तर चला आता या सगळ्यावरून उपाय काय करायचे इथे येणार आहे. हे उपाय दोन्ही राशी करणार नाहीत हेही मला माहित आहे, कारण दोन्ही राशी या थोड्याशा आळशी राशी सुद्धा आहेत. तरी पण सांगायचं काम माझं आहे. जीव तुटतो म्हणून परत सांगते. शनीचं ब्रेसलेट वापरत नसाल, घेतलं नसेल, शनीची 7.5 नाही साधी ढय्या आहे, साधी ढय्या या दोन्ही राशींनी म्हणू नका, तर शनीचं ब्रेसलेट जरूर वापरा. शनिवारी जिथं शनींना मुलं मुली जे काही जे जातात ते शनी महाराजांना जरूर जावा. मारुती रायाला मंगळवारचं जरूर जावा. मारुती रायाला 5 लाडू ठेवत जा, नाहीतर पावशेर जिलेबी ठेवत जा आणि ती बाहेर बसलेल्या व्यक्तींना दान करत जा. शक्यतो ते व्यक्ती अपंग असावेत याची काळजी घ्या. जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा या 2.5 वर्षामध्ये मारुती रायाला आणि शनी महाराजांना हे जरूर जावा. त्याच प्रकारे कोणत्याही माणसावर विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, सूर्यांजली अतिशय महत्वाची आहे दोन्ही राशीला, कारण तुम्ही सूर्य राशीचे आहात, सिंह रास असेल सूर्य राशीचे आहात आणि तुम्ही सूर्य उगवून गेला तरी झोपता, म्हणजे तुम्ही तिथे स्वतःच्याच राशीचा जो गुरु आहे त्याचा अपमान करता. म्हणून सूर्य उगवायच्या आधी उठा आणि सूर्याच्या पहिल्या किरणाला किंवा कमीत कमी 7 वाजेपर्यंत तरी सूर्याला एक गुलाबाचं फूल नसेल तर कुंकू साधं घाला आणि त्याची सूर्यांजली जरूर द्या. सूर्यांजली देता येत नाही, इथं सूर्य दिसत नाही, इथं काय नाही, तर सूर्य हा पूर्वेलाच उगवतो. तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन ज्या बाजूला पूर्व दिशा असेल त्या बाजूला खाली कोणतंही तुमचं झाड असू दे त्यामध्ये तुम्ही पाणी जरूर द्या. तर यामुळं हा सगळ्यात मोठा उपाय तुम्हाला करण्यासाठी. त्याचप्रमाणे शनीचे सगळे उपाय करा. त्याचप्रमाणे मारुतीरायांचे जे उपाय सांगते मी ते करा. 7.5 मध्ये जे उपाय मी सांगत आहे ते उपाय करा. त्यामुळं तुमच्या या गोष्टी थोड्या कमी होतील. पती पत्नी मधली भांडणं वाढतील, पती पत्नीमध्ये डिवोर्स होऊ शकतो, प्रेम तुटू शकतात, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर या गोष्टींपासून सावध राहण्यासाठी किंवा या गोष्टी होऊ नयेत यासाठी हे उपाय करा. शनीचं ब्रेसलेट वापरा, म्हणजे शनी सोप वापरा, म्हणजे थोडा ओरा तुमचा क्लिअर राहील आणि शनी महाराज या ज्या वाईट गोष्टी आहेत, युनिवर्स या ज्या वाईट गोष्टी आहेत या तुमच्यापर्यंत पोचू देणार नाहीत. पोचल्या तरी नुसतं तुम्हाला असं करतील आणि लगेच माघारी निघून जातील. तर हे अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत, बारीक अभ्यास करून सांगितलेल्या गोष्टी आहेत. तर जरूर ऐका. ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्या. कुणी घाबरू नका, हे सत्य आहे आणि हे होणार आहे. तर या बाबतीत या काळजी घेणं हे सांगणं एखाद्या ज्योतिषाचं काम असतं, ते मी करत आहे. त्यामुळे कोणालाही राग किंवा भीती वाटण्याचा काही संबंध नाही. ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी असे व्हिडिओ बघत जाऊ नका, कारण बऱ्याच वेळा या कमेंट येतात की ताई तू बोलतीस त्याची आम्हाला भीती वाटते. तर मी भीतीसाठी नसते बोलत, की माझं इथनं अंतःकरण तुटत असतं की सावधगिरी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत असते. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ हे जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.